राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे 2 दिवसाच्या दौऱ्यावरती आहेत सोलापूर आणि धाराशिवच्या। धाराशिवचे पालकमंत्री असण्याकारणानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धाराशिवमध्ये जे होणारे वेगवेगळे उपक्रम आहेत त्यांना आज पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक हे उपस्थिती लावणार आहेत। आणि विशेष म्हणजे सोलापुरातून एसटीनं प्रवास जे ते प्रताप सरनाईक करणार आहेत आणि त्यांच्यासाठी ही लालपरी जी आहे ती सजवण्यात आलेली आहे। खरं तर पहिल्यांदाच अशा पद्धतीनं खरं तर सोलापुरातून परिवहन मंत्री जे आहेत ते आपलं जे लक्झरियस वाहन असेल त्याला सोडून परिवहन खात्यातली जी बस आहे त्याच्यातून प्रवास करणार आहेत। आणि हे दादा आहेत ते त्यांना परिवहन मंत्र्यांना प्रवास घडवणार आहेत। तुम्ही परिवहन मंत्र्यांना घेऊन जाणार आहात या एसटीमधनं, खरं तर दररोज तुम्ही सर्वसामान्य लोकांना घेऊन जाणार असाल, आज परिवहन मंत्र्यांना घेऊन जाताय, किती आनंद आहे? आनंद म्हणजे काय, वाटत नाही की असं की पहिल्यांदाच आमचं भाग्य असं उजळेल की आम्ही सर्व्हिसला 20 वर्ष झाले आज सर्व्हिस करतोय मी धाराशिव आगारामध्ये, पण आज पहिल्यांदा असं उत्साह वाटतं की आमच्या गाडीत परिवहन मंत्री बसतात। अच्छा, एक जबाबदारी असेल, एक प्रेशर असेल कदाचित। म्हणजे कसं आता साधारणतः रोज बस चालवताना वेगळा हे असतो अनुभव, आणि आज वेगळा अनुभव असणार आहे। कारण परिवहन मंत्री म्हणजे आमचे कर्ते धर्तेच आहेत ते, मग त्यांचा आदेश आम्हाला काही असो पाळावाच लागेल। ही बस कुठल्या आगाराची आणि तुम्ही प्रवास कुठं करत असाल? मी धाराशिव आगाराचा चालक आहे आणि ही बस आहे ती रोज मुंबई जाते सकाळी 7 वाजता। आज खास परिवहन मंत्र्यांसाठी आमच्या आगाराचे आगार प्रमुख साहेब भांगे साहेब यांनी नियोजित करून ही बस फक्त सरांसाठी पाठवली। आता म्हणजे सर्वसामान्य प्रवासी या बसमध्ये असणार आहेत की फक्त परिवहन मंत्री असणार? हे आमच्या अधिकारी सोबत असतील, त्यांच्या आदेशावर असं आम्ही करणार का। परिवहन मंत्र्यांसाठी खरं तर ही बस जी आहे ती सजवण्यात आलेली आपण या ठिकाणी बघताय। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही बस आहे। मी जरा आतून देखील तुम्हाला ही बस दाखवण्याचा प्रयत्न करतो। खरं तर अतिशय सुंदर सजवलेली ही बस आहे आणि तितकीच छान व्यवस्था इथं आपल्याला बसमध्ये पाहायला मिळेल। जशी सर्वसामान्य प्रवाशांसाठी एसटी असते तशी ही एसटी नाही आहे, कारण ही एसटी अतिशय साफ स्वच्छ आपल्याला दिसते, कुठल्याही सीटला डाग नाही, अगदी कोऱ्या करकरीत सीटा आपल्याला दिसत आहेत। अजून या सीटांवरच्या कॅरी बॅग ज्या आहेत त्या देखील काढण्यात आलेल्या नाही आहे। आणि परिवहन मंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी फुलांचा बुके देखील आणण्यात आलेला आहे। अर्थात राज्याचे परिवहन मंत्री आहेत त्यामुळे त्यांचं स्वागत निश्चितच केलं जाणार हे नक्कीच आहे, कारण परिवहन मंत्री असल्याकारणानं राज्य शासनाचं जे परिवहन महामंडळ आहे ते संपूर्ण या प्रताप सरनाईक यांच्या अखत्यारीत आहे। त्यामुळे ते जर प्रवास या एसटीनं करणार असतील तर निश्चितच या एसटीला वेगळं महत्त्व प्राप्त होणार हे खरं आहे। आणि सर्वसामान्य प्रवासी ज्यांना देखील अशाच पद्धतीनं एसटीची सुविधा मिळली पाहिजे अशी अपेक्षा करणं देखील काही चुकीचं नाही। आता ही झाली एक एसटीची बाजू ज्याच्यामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रवास करणार आहेत, आणि बाजूलाच त्याच्या अगदीच बाजूला ही असलेली दुसरी एसटी आहे। मी जरा बघतो ही एसटी कुठं प्रवास करते आहे। ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी आणण्यात आलेली ही एसटी आहे आणि सोलापूर बार्शी प्रवास करणारी ही नॉनस्टॉप बस आहे। आणि या बसची आता तुम्ही परिस्थिती बघू शकताय, खरं तर जुनी झालेली ही बस आहे। त्याच्याच बाजूला अजून जितक्या बसेस आपल्याला दिसतील या सगळ्या बसेसची अवस्था आपण जर बघितली तर कुठं त्यांना डागडुजी करण्यात आलेली आहे, त्यांना त्याचे जे वेगवेगळे पार्ट्स तुटलेले आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीनं म्हणजे परिवहन महामंडळाचं जे इंजिनिअरिंग खातं आहे त्यांना बांधून इथं त्यांना थांबवण्यात आलेलं आहे। हे बघा, आता ही जी बस आहे या बसची अवस्था बघितली आपण तर तुम्ही काय म्हणाल? अशा बसेसच्या अवस्थेमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करावा लागतो, मात्र परिवहन मंत्र्यांसाठी अर्थात परिवहन मंत्री प्रवास करतात म्हणल्यावर ती बस सजणार हे नक्कीच आहे। अर्थात याला विरोध नाही आहे, परिवहन मंत्र्यांनी एसटीमधनं प्रवास करणं ही सकारात्मक गोष्ट आहे। त्यामुळं किमान एसटीची जी आत्ताची परिस्थिती ती सुधारेल, मात्र सर्वसामान्य जे प्रवासी आहेत त्यांच्या वाटेला देखील इतकाच सुखकर प्रवास यावा हीच या निमित्तानं अपेक्षा आपण करूयात। कॅमेरा पर्सन विकास दिसा, आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।